तर गुड मॉर्निंग, कसे तुम्ही सगळ्यांनी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललेलो भीमाशंकरला. खूप दिवसांनी जायचा आमचा प्लॅन चालू होता म्हणजे, आणि फायनली आम्ही चाललो भीमाशंकर. आता आम्ही 2 तासावर आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. अजून आम्हाला 3 तास आहेत पोचायला. आता आम्ही भीमाशंकरला पोचलोय आणि भरपूर गर्दी आहे. म्हणजे गाड्या तर जामच दिसतात. आता समजा जसं पुढं जाऊ तसं. तर आता आम्ही भीमाशंकरला आलोय आणि एवढी गर्दी आहे ना, म्हणजे जामच गर्दी आहे. आणि त्याच्यात आम्हाला आतमध्ये पण नाही सोडत आणि आम्ही बाहेरच थांबलोय. तुम्हाला दाखवते थांबा गर्दी. इथं स्टार्टिंग आहे. जोक झाला तरी विचारलं येतं मला. अर्धा तास झाला आम्ही लाईनीत आहोत. अजून माहित नाही किती तास लागतील, बघू आता. असं वाटतं ना पुला. तिथे आता जेव्हा बिवायला काही नाही, तर आम्ही लाईनीतच वडापाव खाल्लं. कांदा भजी असंच काय या ते आहे. काय पण आम्ही वडापाव खाल्ल्यावर लाईन मोडून जाऊ नाही शकत. बाबा कसा आलाय माग असं दिसतंय ना. शेडचा काय फायदा. अरे मध्येच गॅप आहे. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा. तर 3 तास आम्ही दर्शनाला थांबलो आणि दर्शन काय बरोबर झाला नाही. टाकणं गरजेचं आहे का या, कारण अजिबात मॅनेजमेंट बरोबर नाही त्यांची. आणि 3 तास थांबू मूक दर्शनाला पण गर्दी आणि आतमध्ये पण एंट्री नाही. बोलतो दर्शन घ्यायची तच एंट्री. आणि 3 तास थांबून पण पुढं म्हणजे पाठवतच नव्हते का बाबा. पब्लिक लाईनीत थांबले का त्यांना जाऊ दे. अजिबात मॅनेजमेंट नाही. म्हणजे का काय माहिती. म्हणजे जाम कंटाळा आलता. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो शौर्यवाड्याला जेवायला आणि आम्ही तिथे जेवलो आणि आम्ही नंतर घरी आलो. King.